अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा विविध रंगी आणि विविध प्रकारच्या वस्तूंनी फुलून गेल्यात। फुलांच्या तसेच विजेच्या माळा, सजावट साहित्यांनी स्टॉल्स सजलेले दिसतायत। आपल्या लाडक्या बाप्पांच्या आराशीच्या साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची बाजारपेठेत गर्दी वाढू लागली। गणेश सजावट स्पर्धा या सिंधुदुर्गात प्रामुख्याने घेतल्या जातात आणि हे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पसंती पाहायला मिळते। गणरायाचं आगमन अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलं असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातली प्रमुख बाजारपेठ असलेल्या कुडाळ शहरामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो गणरायाच्या आगमनासाठी इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ज्या वस्तू असतात, पडदे असतील किंवा आर्टिफिशियल फुले असतील, ही इथे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। मी आता आहे मांगल्य या इथं शॉपमध्ये आणि इथे शिरसाट यांच्या कुटुंबाकडून इथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीची आर्टिफिशियल फुले विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहेत। एकंदरीत जे झुंबर सुद्धा आहेत आपण पाहू शकतो वेगवेगळ्या कलरचे, यामध्ये अनेक प्रकार सुद्धा आहेत। गणपती बाप्पा समोर जे डेकोरेशन करण्यात येतं त्यासाठी ही फुलं सुद्धा इथे लावण्यात आलेली आहेत। जे पडदे असतात डेकोरेशनसाठी ते सुद्धा इथे आपल्याकडे विक्रीसाठी इथे उपलब्ध आहेत। एकंदरीत पाहिलं असेल तर गणपती सण अवघ्या काही दिवसावरून ठेपलेला आहे आणि कुडाळ शहरामध्ये नागरिक आता मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। आपण पाहू शकता कशा प्रकारे नागरिक इथे खरेदी करण्यासाठी उपस्थित आहेत। अशा रीतीने पुढील 2 ते 3 दिवसात अशा प्रकारे सिंधुदुर्गातल्या अनेक बाजारपेठा गणरायाच्या आगमनासाठी सज्ज होणार आहेत। त्यामुळे प्रसन्न योगेश, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। सर्व प्रकारचे डेकोरेशनचं सामान, तसेच लागणारे वेगवेगळे पडदे, फुलांच्या लडी, सुटी फुलं आणि त्याच्याबरोबर बरंच सामान, मातीसाठी लागणारे झालर आहे, तसेच लाईटचे झुंबर आहे, तसेच पडदे वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पडदे आहेत, लडी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। असे बरेचसे आयटम आहेत। ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। गणेश उत्सवासाठी आता काही दिवसावर आल्यामुळे ग्राहकांची बाजारपेठेत प्रचंड गर्दी बघायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।